सर्वांना नमस्कार. कवळी कळी या स्टोरीचे 35 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. अनिता तिच्या सासूला खूप बोलत होती, मिक्सर बिघडवला म्हणून. कुसुम हे सगळं ऐकत होती. सासू आणि सासरे खाली मान घालून गप्प बसले होते, कारण असं अचानक त्यांच्या वाट्याला हा अपमानकारक क्षण येईल असं कुणाला वाटलं नव्हतं. आणि आता अनिता म्हणाली, मामा, लवकरात लवकर तो मिक्सर दुरुस्त करून आणायचा. मला काहीही सांगायचं नाही, कारण मी उकळामध्ये मसाला कुटणार नाही. तुम्हाला बिन मसाल्याचं जेवण खावं लागेल. आता पिंट्या तर हात मोडून घरात बसला होता आणि अनिताच्या हट्टामुळे एका बाजारी सासऱ्यानं तो मिक्सर दुरुस्तीसाठी नेला आणि आता तो दुरुस्तही होत नव्हता. त्यापेक्षा नवीन घेतलेला बरा, असं दुरुस्त करणारा माणूस म्हणाला. या मिक्सरची कंपनी खूपच हलकी आहे. मग त्या सासऱ्यानं विचार केला की आत्तापर्यंत सगळ्याच बायका कुठे मिक्सर वापरत होत्या, पाट्यावर आणि उकळीतच मसाला कुटायच्या. मग हिला काय होतंय मसाला उकळात कुटायला, असं म्हणून ते परत आले. सासू म्हणाली, अहो काय झालं मिक्सरचं, आणला की नाही? आणि चेंगूट सासरा म्हणाला, मरू दे तिकडं, तो दुरुस्त होत नाही. आणि नवीन घ्यायला 7-8 हजार रुपये कुठून आणायचे? एकतर पिंट्याच्या ह्या दुखापतीमुळे खूप पैसा गेला आहे. शेतातलं कामही थांबलं आहे. आता मलाही शेतातलं काम होत नाही. मग असा हिच्या चैनीवारी पैसा का नसायचा? आणि दिवसभर ही फॅन खाली TV बघत असते, फ्रीजमधलं पाणी पिते, मिक्सर वापरते आणि लाईट बिल किती येतंय ते काही नाही. तिला म्हणावं, मसाला हाताने कूट. आणि हे सगळं अनितानं ऐकलं आणि पुन्हा ती थैमान घालायला लागली. आता सासू सासरे तर खूप चेंगूट होते, ते तिचं ऐकत नव्हते. आयुष्यभर त्यांनी पोटाला चिमटा घेऊन कंजूशी करून पैशाची साठवण केली होती. स्वतःसाठी चांगलं घरसुद्धा बांधलं नव्हतं त्यांनी. मग अनिताने सुद्धा मिक्सर नाही तर व्यवस्थित भाज्या करायच्या नाहीत असं ठरवलं. ती सुद्धा फारच आगाऊ होती. सकाळी सासू सासरे कसली बसली भाजी खाऊन शेतात गेले की पाठीमागे अनिता स्वतःसाठी चांगल्या भाज्या बनवून खायची, अंडी भाजून खायची आणि ते घरी यायच्या आत चांगलं चांगलं करून खायची, फुगून बसायची आणि सगळ्यांसोबत न जेवता भूक नाही म्हणायची. कुसुम घरीच असायची आणि अनिताच्या घरातून येणाऱ्या नेहमीच्या अंड्याच्या सुकट बोंबलाचा वास तिला यायचा आणि यावरून तिला कळायचं की अनिताचं काय चाललं आहे. कुसुमला सगळं कळायचं, पण आता काय करणार? ती काहीच बोलू शकत नव्हती. कुसुम काही बोलायला गेली, सांगायला गेली तर पुन्हा सासू म्हणायची की आमच्या सासू सुनामध्ये भांडण लावते, म्हणून कुसुम गप्प बसून सगळं बघायची. पण ती मात्र काही केलं, अंडी मटण केलं की सासऱ्याला द्यायची. मग हळूहळू अनितानं नवऱ्याला फुगवायला सुरुवात केली. तिने एक दिवशी 2च अंड्याची भाजी केली जेवताना आणि फक्त पिंट्यालाच वाढलं, दुसऱ्या कोणालाच दिलं नाही. ना सासूला दिलं ना सासऱ्याला दिलं. आणि सासऱ्याला आता असलं काही खायची खूप चटक होती. तो म्हणाला, मला नाही का ग अंड एखादं, असेल तर भाजून दे. आणि अनिता म्हणाली, आता मी चूल पेटवणार नाही. आणि आत्या, तुम्हाला पेटवायची असेल तर चूल पेटवा. मग सासू म्हणाली, अहो जे आहे ते गुपचूप खा, नंतर बघूया, मी देईन तुम्हाला अंडी भाजून. आणि अनिता म्हणाली, त्यापेक्षा गॅस घ्या ना, ही चुलीची कटकटच मिटून जाईल. आणि सासरा लगेच म्हणाला, आजपर्यंत तुझ्या सासूनं सगळं चुलीवरच केलं, तिला नाही कधीच कटकट वाटली. अनिता म्हणाली, पावसाळ्यामध्ये जळणाचा किती प्रॉब्लेम येतो, लाकडं पेटत नाहीत, खूप धूर होतो. सासरा म्हणाला, तुझी सासू आजपर्यंत पावसाळ्यात सुद्धा लाकडं कितीही ओली असली तरी चूल पेटवायची, तिला नाही कधी धूर लागला आणि तुला लगेच धूर लागतो का? आणि अनिता म्हणाली, आत्याचं कौतुक मला नका सांगू, त्यांना काही जमत नाही, साधा मिक्सरही चालवता येत नाही, त्या अडाणी आहेत. आणि सासू तोंडात मारल्यासारखी गप्प बसून राहिली. अनिता तोंडाला येईल ते सासू सासऱ्याला बोलत होती. पिंट्या मात्र मान खाली घालून खात होता. आणि सासरा म्हणाला, पिंट्या, तुझी बायको तुझ्या देखत आम्हाला उलट सुलट बोलते आणि तू गप्प बसलास, खाली मान घालून फक्त खातोस का? आणि पिंट्या माझं जेवण झालं असं म्हणून बाहेर उठून गेला. तो तिला काहीच बोलत नव्हता, त्यामुळे तिला आणखीन जास्त चेव चढत होता. आणि असे खटके त्यांचे वारंवार उडायला लागले. अनिताला आता कुसुमसारखं स्वतंत्र राहू वाटत होतं. तिला सासू सासऱ्यांची अडचण वाटत होती. लग्नाला फक्त 9 महिने झाले होते आणि ती अशी करत होती. आता एक दिवशी सासरा कुसुमला म्हणाला, कुसुम, विहिरीतला गाळ काढायचा आहे, पैसे दे.
तुझ्या हिश्श्याचे निम्मे. कुसुम म्हणाली, मामा गेल्याच वर्षी गाळ काढला होता ना विहिरीतला, मग आता कसा काय लगेच काढायचा? सासरा म्हणाला, अगं तुला शेतीतलं काही कळतं का तरी? पाणी कमी येतंय, त्या गाळामध्ये मुरतंय पाणी, दे पटकन पैसे. आणि तू देत नसशील तर मी कुबेरला मागतो. आता कुबेरला तर शेतातलं काहीच माहीत नव्हतं, त्यामुळे तो मागेल तितके पैसे देणार होता. मग कुसुमने हे कुबेरला सांगितलं आणि कुबेर म्हणाला, देऊन टाक कुसुम, आता आपण जमीन घेतली आहे म्हणजे हा सगळा खर्च निम्मा निम्मा करावाच लागणार. आणि आता सासऱ्याने कुसुमकडून गाळ काढण्याच्या नावाखाली 11,000 रुपये घेतले आणि सासऱ्यानं कुठेतरी गाळ काढण्याचं थोडंसं नाटक केलं आणि सगळे पैसे खिशात घातले. असे हे चोराचोरीचे धंदे सुरू होते. पुन्हा काय तर मोटरच जळाली, ती भरून आणायची आहे, दे पैसे. पाईपलाईन फुटली आहे, ती दुरुस्त करायची आहे, ते पैसे. कुसुम म्हणाली, पण आम्ही तर अजून काहीच वापरलं नाही, तरी निम्मा खर्च. तर सासरा म्हणाला, पण आता तुम्ही निम्म्या जमिनीचे मालक आहात, निम्मे हकदार आहात, कधी ना कधी ते वापरणारच ना, मग द्या पैसे, नाहीतर आम्ही आमच्या पैशानं दुरुस्त करणार, पण तुम्हाला वापरू देणार नाही. कुसुम तर थक्क व्हायची. त्यांचं हे बोलणं ऐकून. इतकं शातीर दिमाग कोणाचं असेल का, असं तिला वाटायचं. शेतीतून उत्पन्न तर काही मिळत नव्हतं, ती तशीच पडली होती, पण खर्च मात्र सुरू झाला होता आणि कुसुम वैतागायला लागली. मग तिला वाटायचं, आपणही शेती करायला सुरुवात केलीच पाहिजे. मग यावेळी कुबेर एका महिन्यातच परत आला. कुसुम म्हणाली, अहो आपण काहीतरी पेरूया, नाहीतर वाटाणे तरी देऊया, तेवढेच पैसे येतील. कुबेर म्हणाला, हो तसंच करूया. आणि सासरा हळूच कुबेरला जवळ घेऊन म्हणाला, कुबेर, एवढं पीक तू पेरू नकोस, त्याचं काय आहे ना, आम्ही ऊस लावलाय, त्याला पाणी कमी पडेल ना म्हणून. कुबेरसुद्धा लगेच म्हणाला, ठीक आहे, नाही करत यावर्षी शेती. आणि कुसुम लगेच म्हणाली, नाही मामा, आम्ही प्रत्येक ठिकाणी निम्मे निम्मे पैसे दिले आहेत, मग आम्हाला सुद्धा जमीन वाट्यानं द्यायची आहे. आम्ही आमचा फायदा का बुडवू? 20,000 रुपये एकर असं कोणीही खंडानं जमीन करते. आणि तुम्हाला जर पाणी हवं असेल तर विकत घ्या. आणि आता कुसुमची हुशारी पाहून सासरा गप्प बसला आणि सासू चिडून म्हणाली, तिला खूपच संसार करणारानं काढली आहे, खूपच बारीक सारीक गोष्टी बघत राहते. कुसुम म्हणाली, आत्या, तुम्ही नाही का तुमचा संसार करत? बारीक सारीक सगळ्या गोष्टी जमा करताय ना, मग मी केलं तर तुम्हाला का बघवत नाही? आणि मामा, तुम्ही विहिरीतला गाळ काढला, आमच्याकडून पैसे घेतलेत, मग ते गाळ काढलेला फक्त तुमच्या एकट्याच्या शेतात का टाकला? आमच्याही शेतात का टाकली नाही एखादी ट्रॉली गाळाची? आता हे थोरल्या आईनं कुसुमला सांगितलं होतं की त्यांनी गाळ काढण्याचं नाटक केलंय आणि जेवढा काढला तेवढा गाळ स्वतःच्या शेतात टाकला, कारण त्यांचंही एक प्रकारे खतच होत असतं. कुसुम म्हणाली, मला हे माहीत आहे. मग सासू म्हणाली, मला हे माहीत आहे की तू कोणाच्या सांगण्यावरून हे बोलत आहेस. आता आमच्याच भावकीतली माणसं तू आमच्यावर नजर ठेवायला ठेवलीत का? कारण तू तर कधी घराच्या सावलीतनं आणि फॅन खालनं बाहेर आलीच नाहीस. आणि सासरा म्हणाला, मी तुझ्याकडून फक्त गाळ काढण्याचे पैसे घेतले होते, माझ्या खर्चानं मी शेतात टाकलं आहे. आता कुबेर होता म्हणून कुसुमसुद्धा त्यांना चांगलंच सुनावत होती. कुसुम म्हणाली, किती हो खोटं बोलाल मामा, इतकं खोटं नका बोलू की शेवटी तुम्हाला पण कळणार नाही की आपण कुठे फेडतोय हे पाप. सासरा आता चिडला आणि म्हणाला, कुसुम, तू जास्त बोलू नकोस, तुला जमीन खंडानं द्यायची आहे आणि आम्हाला पाणी द्यायचं नाही, आमचा ऊस जळून जावा अशी तुझी इच्छा आहे म्हणून ही नाटकं करतेस ना, तर ठीक आहे, मग तुमची जमीन मीच करतो, पण कमी पैशानं. कुसुम म्हणाली, आम्ही कमी पैशाला तुम्हाला जमीन का द्यायची? सासू म्हणाली, तू तुझ्या माहेरहून घेऊन आलीस का जमीन, म्हणून इतकी तोऱ्यात बोलतेस का? अगं खाल्ली सासू सासऱ्यानं 1 वर्ष तर तुझं काय बिघडलं? स्वतः तर रानात येत नाहीस, महाराणीसारखी झोपत असतेस. कुसुम म्हणाली, मग तुमची सून नाही का महाराणीसारखी झोपत, ते चालतं का? आणि तुम्हाला ती एका शब्दानं तरी नीट बोलते का? आणि आता सासू अनिताची साईड घेऊन म्हणाली, ती माझी सख्खी सून आहे, आम्ही मावळण भाची आहोत, आज भांडलो उद्या नीट होणार, तू नको आमच्यामध्ये नाक खुपसू. आणि आम्हा दोघांच्या भांडणाचा फायदा तर घेऊच नकोस. आणि आता हे ऐकून कुसुम खजील झाली. अनिता जेव्हा सासू सासऱ्याला उलट उत्तर द्यायची तेव्हा कुसुमला खरंच वाईट वाटायचं. सासूसाठी सासऱ्यासाठी असं वाटायचं की आत्ता जावं आणि सासू सासऱ्याच्या बाजूने अनिताला भांडावं. कुसुमही त्यांना भांडायची, पण तत्वानं, कारण ते नालायकपणा करायचे म्हणून. पण खाण्यापिण्याच्या बाबतीत तिनं कधीच सासू सासऱ्यांना दुजापणा केला नव्हता.
आणि अनिता नेमकं तेच करायची. आणि कुसुमला वाईट वाटायचं, कारण कोणालाही पाठीवर मारावं पण पोटावर मारू नये असं तिला वाटायचं. म्हणून कुसुम सासऱ्याला गुपचूप चांगलं खायला घालायची, पण त्याच्या तोंडातून कुसुमसाठी कधीच आशीर्वाद म्हणून निघत नव्हता. उलट तो म्हणायचा, मग दिलं म्हणून काय झालं, उपकार केला का, तो माझा हक्क आहे, मी जमीन दिली आहे. पण आता सासूचं बोलणं ऐकून कुसुमला वाटत होतं की नाही, हे लोक दयामया करण्याच्या लायकीचे नाहीत. कुबेरही तिला म्हणाला, आता तुला समजलं का हे काय लायकीचे आहेत, अगं तू दगडावर डोकं आपटत आहेस आणि तूच रक्तबंबाळ होशील. अगं शेवटी कितीही झालं तरी त्या मुलानं आणि त्या सुनेनं त्यांना काट्याच्या फांजरीवरून ओढलं तरी तेच गोड लागणार आणि तू कडू वाटणार आहेस, समजलं. कारण ती सख्खी आहे ना, आणि तिच्या लातासुद्धा गोड लागतील त्यांना. तू दगडावर डोकं आपटत आहेस कुसुम, याने तूच जखमी होणार आहेस, पण त्यांना पाझर फुटणार नाही. कसं असतं ना कुसुम, एकमेकांची माया वाटण्यासाठी सख्खं असावं लागतं. जे सख्खे असतात ते लाडके असतात आणि जे सावत्र असतात ते दोडके असतात. आणि आपलं दुर्दैव हे आहे की आपण यांचे सख्खे नाही. अगं मी शाळेत हुशार होतो आणि खूप शिकेल म्हणून बाईने मला टिकू दिलं नाही घरात, सतत पळवून लावायची आणि स्वतःच्या मुलानं शिकून सरकारी नोकरी करावी म्हणून किती आटापिटा करत होती बघ. बरं सोड ना ते, असं म्हणून त्यानं तिच्यासाठी आणलेलं सरप्राईज तिला दाखवलं. आज त्यानं तिच्यासाठी सुळसुळीत असे गाऊन आणले होते आणि म्हणाला, हे झोपताना तू घालायचे, खूप मस्त वाटतं, तुलाही आणि मलाही झोपल्यावर छान वाटेल. ती लाजली आणि म्हणाली, नाही बाबा, काहीही काय करता हो तुम्ही, हे खेडेगाव आहे, इथं काही चालत नाही. कुबेर म्हणाला, आपल्याच घरात बसायचं आहे ना, बाहेर कशाला जायचंय, घाल बरं. तरीही ती ऐकत नव्हती. मग कुबेरनं तिच्या साडीला हात घातला आणि जबरदस्ती गाऊन घालायला लावला. तरी ती ऐकायला तयारच नव्हती. कुबेरने आता तिची अख्खी साडी फेडून टाकली आणि ती त्याला साडी मागत होती. कुबेर म्हणाला, देणार नाही, तुला माझी शपथ आहे, घालते. आणि कुसुमने आता गाऊन घातला. मग त्यानं तिचा आंबाडा सोडला आणि तिचे केस एका बाजूने गळ्यात घेतले आणि आता ती खूप सुंदर दिसत होती. आणि मग ती म्हणाली, झालं का, की आणखीन काही आणलं आहे. उंच टाचेचे सँडल, लिपस्टिक, लाली, मेकअप, काळा गॉगल, गोल गोल टोपी, त्या टीव्हीतल्यासारखी असेल तर द्या, तीही घालते. आणि कुबेर म्हणाला, आणलंय तर हे बघ, असं म्हणून त्यानं सगळं तिला दाखवलं आणि ती ते सगळं साहित्य बघून थक्क झाली आणि तिनं डोक्यावर हात मारला. मग त्यानं तिला हळूच जवळ घेतली, तिच्या छातीजवळची गाऊनची चेन ओढली आणि तिची छाती त्याला खुणवायला लागली. त्याने हळूच त्याचे ओठ तिच्या उरोजावर टेकवले, तशी ती शहारली. आता कुबेर तिला भिंतीसोबत दाबून किस करत होता आणि इतक्यात दरवाजाची कडी वाजली. कुसुम हळूच म्हणाली, अहो कोणीतरी आलंय, मला हे काढू द्या आणि पटकन साडी घालू द्या बरं. कुबेर म्हणाला, अगं असेल नाना, जाऊ दे, मरू दे, नकोच दार उघडायला, पुन्हा काहीतरी कटकट करेल, त्याचं ते नेहमीचंच आहे, माहीत नाही का आपल्याला. आणि पुन्हा तो माझा मूड घालवेल, पैशाशिवाय त्याचा दुसरा विषय नसतो. असं म्हणून तो पुन्हा तिला किस करायला लागला. आणि इतक्यात थोरली आई म्हणाली, कुबेर, कुसुम, अरे झोपला का, दार उघडा, माझं थोडं काम होतं. कुसुमने आता घड्याळात पाहिलं तर 9 वाजले होते आणि कुबेर इतका उतावळा झाला होता की त्यानं इतक्या लवकर रोमॅन्स सुरू केला होता. आणि आता कुसुम लागली घाबरायला, आता काय करायचं, म्हणून तिने पटकन अंगावर ब्लँकेट घेतलं आणि झोपली. आणि कुबेरने दरवाजा उघडला. थोरली आई म्हणाली, कुसुम, तुला बरं वाटत नाही का, इतक्या लवकर झोपली पण. कुबेर म्हणाला, हो अगं थोरली आई, खरंच तिला बरं वाटत नाही म्हणून ती झोपली आहे. आता थोरल्या आईची नजर कुसुमच्या साडीकडे आणि ब्लाऊजकडे गेली, जी तिथेच कोपऱ्यात कुबेरनं गुंडाळी करून टाकली होती. थोरल्या आईला काय समजायचं ते समजलं आणि ती हसतच बाहेर निघाली. कुबेर म्हणाला, बोल ना गं थोरली आई, काय काम होतं तुझं. आणि थोरली आई म्हणाली, काम तसं महत्त्वाचं होतं, पण आता असं वाटतंय की माझ्यापेक्षा तुमचं काम जास्त महत्त्वाचं आहे. माझं चुकलं, चुकीच्या वेळेला आली मी, उद्या भेटते हां दिवसाची, असं म्हणून ती हसत हसत निघून गेली. आणि आता कुबेरने पुन्हा दरवाजा लावला आणि पुन्हा तिच्यासोबत ब्लँकेटमध्ये घुसला आणि दोघेही खूप हसायला लागले. मग कुबेरनं तिचा गाऊनही काढून घेतला आणि पुन्हा महिन्याभराची कसर काढली आणि तिला मिठीत घेऊन झोपला. मग कुसुमने आता खूप लसूण पेरला होता आणि कुबेर म्हणाला, इतका सगळा लसूण कशासाठी पेरला तू. ती म्हणाली, पाठीमागचा लसूण आत्यांच्या सांगण्यावरून पेरला आणि घुशीनं खाल्ला.
म्हणून आता जास्त लावलाय. कुबेर म्हणाला, तुझी आत्या एक नंबरची घूस आहे, तिनंच खाल्ला असेल. मग ती म्हणाली, अहो रात्रपाळी आहे, आपल्याला रात्रीचा लसूण भिजवायला लागेल आणि तुम्ही तर उद्या जाणार ना मुंबईला, माझ्यासोबत चला ना रात्रीचं शेतात. तो म्हणाला, ठीक आहे. मग त्यांनी बाळाला थोरल्या आईकडे झोपवला. रात्रीची बॅटरी घेऊन कुबेर कुसुम शेतात गेले लसणाला पाणी देण्यासाठी. आणि तिथे तिला भावड्या दिसला, तिचा चुलत दीर. आणि ती म्हणाली, होय हो, मी इतके दिवस झालं बघते, रोज हे भाऊजी शेतात येतात रात्रपाळी आहे म्हणून आणि रोज घरी जातात सकाळी, पण यांची पाळी तर फक्त आठवड्यातून एकदाच असते. मग हे रोज शेतात काय करतात येऊन? कुबेर म्हणाला, जाऊ दे ग, कशाला तू फंदात पडतेस, सोडून दे. कुसुम म्हणाली, असं नाही, तुम्ही काहीतरी लपवताय का माझ्यापासून, सांगा ना मला. कुबेर म्हणाला, अगं त्याला त्याच्या घरात रात्री रूममध्ये जागा नसते. कुसुम काहीच न कळून म्हणाली, म्हणजे? कुबेर म्हणाला, आता त्याची बायको आहे ना, ती रोज तिच्याकडे तिचे लवर्स आणि धंद्याच्या भाषेत सांगायचं तर तिचे गिऱ्हाईक येत असतात. तेच रात्री येतात आणि पहाटेपर्यंत तिचा चोळामोळा करून जातात आणि तिच्यातला सगळा रस ना रस काढल्यावर सकाळी ते निघून जातात आणि मग हा तिथे जातो तिची उरलेली टलफरं वेचायला. तिला अंडी मटण घालतो आणि तिच्या अंगावर चरबी चढवतो. पण कोणासाठी? इतरांच्यासाठी. तिच्या चरबीचा याला काहीच उपयोग नाही. आणि मग तिथेच घराभोवती कुठे भटकत फिरायचं, तर सगळे विचारतील ना, घरात का जात नाहीस, बाहेर का थांबलास. म्हणून तो रोज रात्री शेतात निघून येतो आणि जर एखाद्या दिवशी गिऱ्हाईक नसेल, त्या दिवशी त्याला बेडरूममध्ये एंट्री असते आणि त्या दिवशी पण ती त्याला पायच चेपायला लावते आणि त्याची बायको सगळ्या जगाला तिचं दाखवत बसते आणि हा इतरांच्या बायकांचं बघण्यासाठी धडपडतो. आणि हे ऐकून कुसुमला आता खूप मोठा धक्का बसला आणि तिला खूप शिसारी आल्यासारखं झालं.